हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण खूप महत्त्वाचा विषय घेऊया. तो म्हणजे वाय पीपल रिग्रेट आफ्टर रिटायरमेंट. आपण निवृत्त झाल्यावर काही लोक कशाची खंत करतात, कशासाठी त्यांना वाईट वाटते, ह्याच्याबद्दल बोलूया. हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. मी बरेच जणांना भेटले, बरेच जणांचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत आणि ते प्रॉब्लेम्सला कारण पण ते स्वतः आहेत हे त्यांना पण माहीत आहे. म्हणून मला वाटलं एक व्हिडिओ करूया, म्हणजे येणाऱ्या पिढीला तरी जरासं गायडन्स मिळेल. पहिला एक ग्रुप मला भेटला. त्यांचं म्हणणं, अहो भरपूर पैसे करून ठेवायला पाहिजे होते तेव्हा शक्य होतं आणि मी भरपूर मिळवत होतो, पण तसेच पैसे उधळत होतो. मी ठेवायला पाहिजे होते थोडे पैसे. हे बरेच लोकांनी मला बोलून दाखवलं. का त्यांना त्यांची जाणीव आहे, ते कोणालाही आणि दोष देत नाही. ते म्हणतात भरपूर पैसे मिळत होते माझ्याकडे, मी भरपूर मिळवत होतो, पण मी ते गुंतवत गेलो नाही. येतात तसे खर्च केले, कोण येतो त्याला दिले, कोणी मदत मागितली की दिले, काही केलं. कितीतरी लोकांनी परत पण काही दिलेले नाहीयेत. त्यामुळे मी थोडे तरी माझ्यासाठी गुंतवून ठेवायला पाहिजे होती. ही पहिली खंत. म्हणजे प्रत्येकानं काय करायला पाहिजे, स्वतःसाठी थोडी तरी अमाऊंट बाजूला ठेवायला पाहिजे. मी हे का सांगतेय, म्हणजे ह्या लोकांची दुःख पुढे येणारे कुठल्याही माणसाची होता कामा नये. त्यांना ठेच लागलीये म्हणून आपण ठेच लावून घ्यायची का नाही, आपण शहाणा व्हायचं. आणि आता काही लोकांचं पैसे नाहीत म्हणून येते. काही लोकांना अहो एवढे पैसे जमा करून ठेवले, काय करू, आता मी जास्त हिंडू शकत नाहीये, अहो काय घेऊन खाऊ सुद्धा शकत नाही, तर सुद्धा पचत नाहीये, आता एवढे पैसेचं काय करू. हे बघा, दोन्ही ऑपोजिट. एक ग्रुपला पैसा केला नाही, साठवून ठेवला नाही म्हणून प्रॉब्लेम, आणि एक ग्रुपला एवढा पैसा साठवून ठेवले, आता त्याचा मला काय उपयोग, आता मी काही हिंडायला जाऊ शकत नाही, तर काही एन्जॉय करू शकत नाही, काही करू शकत नाही, खूप कपडे सुद्धा घालू शकत नाहीये, घरातच असतो, कपडे कशाला मग जास्त लागतात. त्यामुळे पैसे आहेत त्याचं सुद्धा त्यांना प्रॉब्लेम वाटते. त्यांना वाटते मी मिळवत होतो तेव्हा मी हिंडून फिरून यायला पाहिजे होतं, छान छान खायला पाहिजे होतं, मस्त एन्जॉय करायला पाहिजे होतं. ही त्यांची खंत आहे. म्हणजे आपल्याकडे पैसे असताना ते योग्य प्रमाणे आपण खर्च पण करायला पाहिजे. सगळे म्हातारपणाला म्हणून ठेवायचे नाहीत. थोडे ठेवा, हरकत नाहीये, पण बाकीचे खर्च करा, एन्जॉय करा. का म्हणजे म्हातारं झाल्यावर आपल्याला एन्जॉय करता येत नाही. आणि काही लोकांचं म्हणणं, आम्ही आमचे शरीराकडे, आमचे आरोग्याकडे लहानपणी लक्ष दिलं नाही. लहानपणी म्हणजे यंग एजमध्ये. तेव्हा दारू पीत होतो, गुटखा खात होतो. आता बघा बीपी झाले, शुगर झाले. जरा एक्सरसाइज तर हे करून आपले खाण्यापिण्याकडे जरा लक्ष द्यायचं, ते माझं आरोग्य चांगलं राहिलं असतं. मग आपण काय करायचं, आत्तापासून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची. कोणालाही ड्रिंक्स हे सवयी असल्या तरी कमी करायच्या, स्मोकिंग म्हणा काही, आणि
आपले आरोग्याची काळजी घेत जायचं. आणि काही लोकांना असं वाटलं मी काहीच हॉबी डेव्हलप केली नाही. काही म्युझिक असेल किंवा इवन प्रवचन असेल, भजन असेल, लिखाण असेल, वाचन असेल, हे कशाचीच मी लहानपणी हॉबी डेव्हलप केली नाही. नोकरी करायचं, मिळवायचं, राहायचं, खायचं, झालं, संपलं. त्यामुळे मी आता पेपर सुद्धा कितीतरी दिवस झाले म्हणाले, काही सिनियर सिटीजन्स मला वाचून आश्चर्य वाटलं मला. अहो कितीतरी काळ झाला असेल वाचून. मग फोन घेऊन किती दिवस झाले म्हटलं फोन बघून. अहो आत्ता 10 मिनिटापूर्वी ठेवला खाली म्हणतात. बघा, वाचनाची म्हणा, त्यामुळे काहीतरी आपण एक आपल्याला चांगली सवयी, हॉबी पहिलेपासून डेव्हलप करायला पाहिजे. तेच आपल्याला आनंद मिळतो. वाचन बघा खूप चांगलं आहे. घरात बसायचं, मस्त वाचत बसायचं. गॅलरीत बसलात, संध्याकाळी खुर्ची टाकून वाचत बसलात की मस्त वेळ जातो. त्यामुळे आपण काहीतरी आपली हॉबी डेव्हलप करायला पाहिजे. हे झालं काही लोकांचं. काही लोकांनी काय केलंय माहितीये का, रिटायर झाल्यावर आले भरपूर पैसे, फंडाचे ते सगळे भरपूर आले. पण मुलाचं लग्न होतं, कोणाला घर बांधायचं होतं, कोणाला फॉरेनला जायचं होतं, म्हणून ते सगळे पैसे मुलांना देऊन टाकले. मग आता त्यांचे बायकोचं औषध पाणी म्हटल्यावर पेन्शन पुरत नाहीये. आता त्यांना वाटते ते पैसे द्यायला नको होते. तेव्हा भावनेचे भरात येऊन नको हे घे, माझं काय, तुझेच आहे ते, म्हणून आपल्या हातातले सगळे जे काही सेव्हिंगला होतं, ग्रॅज्युइटी आलेली होती, फंडाचे होते, ते सर्वचे सर्व पैसे मुलांवर ते खर्च केलेत, नाही देऊन टाकलेत. आत्ता त्यांना पेन्शन शिवाय त्यांच्याकडे शिल्लक मोठी रक्कम नाहीये. दवाखाना वगैरे म्हटलं की पैसा लागतो, तो पैसा नाहीये. त्याची त्यांना खूप खंत वाटते, द्यायला नको होते. थोडे तरी मला ठेवून घ्यायला पाहिजे होते, थोडे दिले तरी म्हणून. त्यामुळे हे चूक, पण एवढी मोठी चूक बिलकुल करायची नाही. आणि काही लोकांनी काय केले, आपले मित्रांना असेल, नातेवाईकांना असेल, लोनसाठी ते सही केलेली आहे, म्हणजे जामीन राहिलेत. आणि ते लोन घेतलेले व्यक्तीनं फेडले नाही पैसे, म्हणून ह्यांना फेडावे लागले कारणाशिवाय. बघा, त्यामुळे ही पण एक मोठी चूक आहे. आणि आपण नोकरी करत असताना, पैसे मिळवत असताना आपल्याला पुढे काय काय लागेल खर्च, 60-70 नंतर औषध पाणी म्हणा, आपल्याला आपले पार्टनरला ह्याची सगळी लिस्ट करायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे मी गुंतवायला पाहिजे होतं, असं बरेच लोकांना वाटते. आणि घोर मोठी चूक एका सिनियर सिटीजनना केलेली आहे. ही एकच व्यक्ती मला तशी सापडली, पण अशी चूक कोणी करू नये. त्यांना एक मुलगी आहे, एक मुलगा होता, तो ऍक्सिडेंटमध्ये वारला. आणि त्यांची मुलगी आहे ऑस्ट्रेलियात. मग हे दोघं नवरा बायको राहत होते, वयस्क आहेत, 70चे पुढचे. आणि एक मुलगा त्यांच्याकडे यायचा, खूप मी तुमचाच मुलगा आहे म्हणायचा, खूप प्रेमानं ह्यांचं करायचा. सगळं हे नाही वाटलं, हो आपला गेलेला मुलगाच ह्याचे रूपानं आले म्हणून दोघंही त्याचं अगदी भरभरून प्रेमानं करायला लागले. मग काय झालं, त्याला काहीतरी बिझनेस करायचा आहे म्हणाले. म्हणताना हे ह्यांच्या हातातला सगळा पैसा दिला.
त्याच्याशिवाय आपले पेन्शनवर सुद्धा लोन काढून दिली. ते सगळे घेतल्यावर तो मुलगा गायब झाला. एवढे प्रेमानं ह्यांच्या बरोबर 1-2 वर्ष राहत असलेला मुलगा आज आता ही 70ची व्यक्ती दुसरीकडे कामाला जातीये. का? लोन काढलेला, पेन्शनवर लोन काढलेला आहे, त्यामुळे पेन्शन हातात कमी येते. मग हे नवरा बायकोचं तरी भागायला पाहिजे की, म्हणून दुःख झाले तर वेगळंच, विश्वासघात झाले तर वेगळंच. त्यामुळे एवढ्या भावनेचे भरात जाऊ नका. आणि ह्यांना मुलगी होती, ते मुलीला विचारायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं, तर काही केलं नाहीये. मुलीला ते सांगितलं सुद्धा नाही. मी म्हटलं का सांगितलं नाही? ती ऑस्ट्रेलियात आहे आणि ती स्वतः पण जॉब करते, काही जावयाचे पैसे ती पाठवणार नाहीये. तुम्हाला पाठवले की बरं होईल की. नको म्हणाले, मग आमची मोठी चूक झालीये आणि तिला सांगून तिच्याकडनं कुठे ऐकून घ्यायचं, म्हणून मुलीला पण घाबरतात या वयात बघा. त्यामुळे अशी चूक, हे एकच माणूस अशी चूक केलेला सापडला. त्यामुळे ह्या चुका कोणी आपण सिनियर सिटीजन्स करायच्या नाही, म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी रिग्रेट करायची वेळ येणार नाही. अच्छा, तुम्ही कोणी असली किंवा ह्याच्यापेक्षा वेगळी काही चूक केली असली की प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कळवा. हॅव ए गुड डे.